व्यंकटेश पॅराडाईज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। सर्व पितरी अमावस्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळीराजाचा व शेतीचा व सर्व शेतकऱ्यांचा मित्र भगवान शंकरांचे वाहन अर्थात नंदी याचा सण अर्थात बैलपोळा हा मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर पार पडणार असून यासाठी सासवड बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादने बैलांना सजवण्यासाठी आली असून यामध्ये घुंगरू, बेगड कलर, हिंगूळ, वेगवेगळ्या कलरची फुलं विक्रीसाठी आज बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची खरेदी या निमित्ताने झुंबड उडाली होती। अलीकडच्या काळात आधुनिक शेतीच्या मुळे वेगवेगळी यंत्र बाजारपेठेमध्ये उपलब्ध असताना ग्रामीण भागातील शेतकरी अजून बैलाच्या जोडीकडे आकर्षित होऊन शेतीची मशागत करून घेत असतो, परंतु पारंपरिक सण बैलपोळा मोठ्या उत्साहात देखील साजरा होताना दिसत आहे। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हां, नमस्कार, माझं नाव सुरेश कुदळे। उद्या महाराष्ट्रभर बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करत आहेत, परंतु महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश असून म्हणजे की आता जी शेती पारंपरिक पद्धतीने केली जायची त्याच्यात आता कुठेतरी बऱ्यापैकी कमी झालेली आहे। अवजार, ट्रॅक्टर वगैरे याच्यामुळे शेती हा विषय बैलावरती कमी अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी आता बैल पाळायला कमी झालेले आहेत, परंतु बैल हा आपला निदान पाहिजेच। म्हणजे शेतकरी म्हणला की बैल हा असावा असं म्हणजे एक पारंपरिक आपल्याकडे ते एक हे आहे आणि ती एक खंत आहे की बैल हा पाणी प्राळीव आपला जो खरी ज्याच्यावर भिजत होती शेतकऱ्याची तो बैलच कमी होत चालला आहे शेतकऱ्याकडून, की एक दिवस असा येतो की बैल ही प्रजाती नष्ट होती की काय अशी एक भीती आहे। परंतु तरी पण जे शेतकऱ्यांच्याकडे बैल आहेत की ते अगदी अतिशय उत्साहात हा सण साजरा करतात आणि ज्यांच्याकडे बैल नाही, आता माझ्याकडे पण बैल नाही आहे, तर मी एक जोडी बैलाची घेऊन घरी त्याचा सण की एक पारंपरिक आपण शेतकरी कुटुंबातले आहोत तर ती परंपरा जपणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून हा सण उत्साहात साजरा व्हावा ही एक काय म्हणायची भावना आहे सर्वांची। सर्व पितरी अमावस्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळीराजाचा
व शेतीचा व सर्व शेतकऱ्यांचा मित्र भगवान शंकरांचे वाहन अर्थात नंदी याचा सण अर्थात बैलपोळा हा मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर पार पडणार असून यासाठी सासवड बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादने बैलांना सजवण्यासाठी आली असून यामध्ये घुंगरू, बेगड कलर, हिंगूळ, वेगवेगळ्या कलरची फुलं विक्रीसाठी आज बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची खरेदी या निमित्ताने झुंबड उडाली होती. अलीकडच्या काळात आधुनिक शेतीच्या मुळे वेगवेगळी यंत्र बाजारपेठेमध्ये उपलब्ध असताना ग्रामीण भागातील शेतकरी अजून बैलाच्या जोडीकडे आकर्षित होऊन शेतीची मशागत करून घेत असतो. परंतु पारंपरिक सण बैलपोळा मोठ्या उत्साहात देखील साजरा होताना दिसत आहे. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.